भगवान भोले बाबाचे आपल्याला माहीत नसलेले अत्यंत महत्त्वाचे उपाय. नंबर 1. श्री शिवाय नमस्तुभ्यम मंत्राचे महत्त्व काय आहेत? कधी आपल्या दरवाजाच्या बाहेर एक छोटेसे श्री शिवाय नमस्तुभ्यम हाताने चंदनाने लिहून बघावे. जमले तर श्री शिवाय नमस्तुभ्यम मंत्राचे जप बेलपत्राच्या वृक्षाखाली बसून जप करून बघावा. जमले तर श्री शिवाय नमस्तुभ्यम बोलणाऱ्याचे केवळ मुखाचे दर्शन करावे. जमले तर श्री शिवाय नमस्तुभ्यम तुमच्या घराजवळचे शिवालयात, मंदिरात तिथे छोटेसे श्री शिवाय नमस्तुभ्यमचे आपल्या खर्चाने लावून बघावे. येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीच्या तोंडाने बोलून बघावे. त्या मंत्राच्या जपाचे फळ काय असते? शिवमहापुराणावर भरोसा करावा. श्री शिवाय नमस्तुभ्यम मंत्र बोलणाऱ्या व्यक्तीचे फक्त दर्शन झाल्याने हजारो अश्वमेध यज्ञाच्या बरोबरीचे फळ मिळते. नंबर 2. आपण आपले घर सोडून दुसऱ्या घरामध्ये जात असेल. तुम्ही परत त्या घरामध्ये 15 दिवस किंवा महिनाभर येणार नसेल. शिवमहापुराण कथा सांगते की जर तुम्ही जाणार असेल आणि तुम्हाला भीती वाटत असेल, ह्या घरामध्ये एखादा दुसरा व्यक्ती प्रवेश करू नये. ह्या घरामध्ये एखादी अंतरात्मा येऊ नये. ह्या घरामध्ये कोणी जादूटोणा करणार नाही. त्यासाठी शिवमहापुराण कथा वर्णन करते की मात्र एक मातीचा कलश, त्या मातीच्या कलशात थोडेसे धान्य भरून त्यात एक सिक्का म्हणजे 1 रुपया त्यात टाकून आणि एक बेलपत्र त्याच्यात टाकून तो कलश एखाद्या प्लेटने किंवा नारळ त्यावर ठेवावे. एका ईशान्य कोपऱ्यात ठेवून निघून जावे. त्यामुळे त्या घरात कोणी प्रवेश करू शकत नाही. त्या घरावर कोणी जादूटोणा करू शकत नाही आणि त्या घरावर कोणाची नजर लागणार नाही. पण तो कलश दुसरा नाही पाहिजे. तो फक्त मातीचाच असला पाहिजे. मातीच्या कलशाचे खूप महत्त्व आहेत. नंबर 3. आपल्याला घरात चांगले वाटत नसेल, घरात काहीतरी होणार आहेत, चिडचिड होत असेल, राग येत असेल, आपला डोळाही फडफडत असेल, खूप असे वाटत असेल की काही ना काहीतरी तकलीफ होणार आहेत, अशा वेळेत काहीच न करता दुर्वा घ्याव्यात. त्या दुर्वा शिवलिंगावर अशोक सुंदरीच्या जागेवर आपल्याला काही ठीक वाटत नसेल, काहीतरी होणार आहेत, काहीतरी गडबड होणार आहेत, तकलीफ येणार आहेत, कष्ट येणार आहेत, त्यावेळेस 7 दुर्वा घेऊन अशोक सुंदरीच्या जागेवर पहिले चंदनाचे लेपन करावे. त्यावर दुर्वा अर्पण कराव्यात. दुर्वाच्या दांड्यांचा भाग जिथून पाणी वाहते त्या बाजूने असावे आणि शिवलिंगाकडे दुर्वाच्या पानांची बाजू असावी. त्या दुर्वा अर्पण करून आणि आपल्या हाताचा स्पर्श करून आपल्या मनातून बाबांचे स्मरण करून हृदयापासून बाबाला सांगून त्या दुर्वा घेऊन याव्यात. घरात पाण्यामध्ये टाकून ते पाणी घरात सगळीकडे लांब लांब शिंपडावे. श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणून ते पाणी शिंपडावे. जी निगेटिव्ह ऊर्जा आहे ती पॉझिटिव्ह मध्ये बदलेल आणि आपल्याला 15 मिनिटात असे वाटेल की जसे भगवान शंकराने खुद आपल्याला गंगाजल पाठवले आहेत आणि पूर्ण घराला पवित्र केले आहेत. मनामध्ये उत्साह, आनंद येईल. दुर्वाचे ते फळ आहेत. दुर्वा ते आनंद, सुख देईल. नंबर 4. जर खूप मोठी गोष्ट असेल, आपल्या कार्यामध्ये कोणतीही अडचण येत असेल तर एकाच दिव्यात 2 वाती शिव आणि शक्ती लांब वात बनवावी आणि शिव आणि शक्तीच्या नावाने 2 वाती एकसाथ एका दिव्यात लावू शकतो. पण कधी जर विशेष आपले कार्य असेल आणि ते अडकत असेल, आपण भोले बाबाला प्रार्थना करत असेल तर
आपण 2 वातीचाही उपाय करू शकतो. नंबर 5, जर शरीरावर सफेद डाग, काळे डाग पडले असेल तर किंवा डोळ्यांच्या खाली काळेपणा आला असेल तर शूलडंकेश्वर महादेवाच्या नावाने भगवान शिवावर जल समर्पित केले जाते. त्या जलाचे अर्घ्य आणून शरीरावर जिथे डाग आहेत तिथे लावले जाते. जिथेही शरीरावर डाग असेल तो हळूहळू समाप्त व्हायला लागतो. हे शूलडंकेश्वर महादेवाचे वर्णन आहेत. नंबर 6, दुपारनंतर तोडलेले बेलपत्र. दुपारनंतर बेलपत्र तोडून आपण भगवान शंकराला समर्पित केले तर शिव ते बेलपत्र स्वीकार करत नाही. फुले आपण सूर्याचे किरण उगवतात, थोडासा प्रकाश पडतो, थोडेसे उजाडलेले असते आणि रात्री सूर्यास्ताच्या पहिले फुलांना आपण तोडू शकतो. बेलपत्र सकाळपासून दुपारपर्यंत आपण तोडू शकतो, पण दुपारनंतर बेलपत्र नाही तोडता येत. चतुर्थी, अष्टमी, नवमी, द्वादशी, चतुर्दशी, अमावस्या, पौर्णिमा, संक्रांती हे असे पर्व आहेत की त्या दिवशी बेलपत्र तोडले जात नाही. जुने बेलपत्र, 1 महिना जुने बेलपत्र असेल, जुने बेलपत्र मंदिराच्या बाहेर निर्माल्यामध्ये पडेल असेल, मंदिराच्या कोपऱ्यामध्ये पडलेले असेल, तिथून बेलपत्र उचलून त्या बेलपत्राला धुवून साफ करून वापस घेऊन महादेवाला समर्पित केले तर ते बेलपत्र महादेव स्वीकार करतात. नंबर 7, ज्या व्यक्ती घर घेण्यासाठी प्रयत्न करत असेल किंवा जमीन खरेदी करणार असेल, ज्यांची जमीन विकत नसेल, घर विकत नसेल तर विश्वकर्मेश्वर महादेवाचे नाव घेऊन 5 बेलपत्र, त्या बेलपत्राला चंदन लावून भगवान शिवाच्या शिवलिंगाला बेलपत्राला चंदन लावून शिवलिंगाला चिटकावून देतात. भगवान शंकर त्याची मनोकामना पूर्ण करून देतात. ज्यांचे घर होत नसेल, ज्यांचे प्लॉट होत नसेल, त्यांचे काम होत नसेल, विश्वकर्मेश्वर महादेव पूर्ण करतात. नंबर 8, ज्या मुली सासरी दुःखी असेल, थोडेसे हिरवे मूग भिजवल्यानंतर त्या मुगाला शिव मंदिरात घेऊन जावे आणि भगवान नंदीश्वर विराजमान आहेत तिथे ठेवून त्या मुगावर 7 बेलपत्र ठेवावे आणि ते बेलपत्र भगवान शिवाच्या शिवलिंगावर अवधूतेश्वर महादेवाच्या नावाने समर्पित करून द्यावे आणि मूग उचलून रस्त्यावर किंवा गौशाळामध्ये जिथे तुम्हाला नंदी दिसेल त्या नंदीला ते थोडेसे मूग खाऊ घालावे. हर हर महादेव, श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.